चला आता आपण पुढे जाऊया. पुढची रेसिपी काय आपली श्रद्धा? एग बिर्याणी. एग बिर्याणी. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय आहे? हे भात आहे. हा भात मी शिजवलेला आहे ऑलरेडी. ओके. त्याच्यामध्ये काळी मिरी आणि तमालपत्र टाकलं. ओके. ठीक आहे. ही पेस्ट आहे. ह्याच्यामध्ये अख्खा गरम मसाला, आलं लसूण, जिरं आणि सुकी मिरची सगळं एकत्र केलं. हो, पेस्ट आहे. ओके. हे अंडा आहे. हे अंडा उकडून ह्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून मी शॅलो फ्राय केलं. ओके. हे बटाटे आहेत. बटाटे ह्याच्यामध्ये जस्ट शॅलो फ्राय केलेले आहेत. हा कांदा आहे. कांदा पण शॅलो फ्राय केला, क्रिस्पी थोडासा. ओके. टोमॅटो, कांदा, हा खायचा कलर आहे. ठीक आहे. हे आलं लसूणची पेस्ट म्हणजे ह्याच्यात वापरलेलीच पेस्ट आहे. हे जिरं आहे, मीठ मसाला आणि मीठ. मीठ मसाला म्हणजे काय? नुसता मसाला? हा, मसाला आहे. नॉर्मली बाजारात मिळतो मीठ मसाला, तर तोही वापरू शकतो आपण. आणि हे मीठ. ओके. साहित्य बघितलेलं आहे. हे आपण शिजून घेतलंय आणि ह्याच्यात आपण काळी मिरी घातलेली शिजवतानाच, आणि हे तमालपत्र घातलेलं आहे. ओके. हे अंड्याला तू थोडंसं शॅलो फ्राय करून हळद लावून मीठ लावून शॅलो फ्राय केलंय. ओके. मला तर एक सांग की एग बिर्याणी आपल्या नॉर्मल खातो त्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? फरक असा आहे की हे अंड शॅलो फ्राय केल्यामुळे ह्याचा वेगळा फ्लेवर येतो त्या बिर्याणीला. बर. आणि दिसायला छान, खायला छान, टेस्ट वेगळी येते. नॉर्मली आपण अंडा नुसतं बॉईल करून असं बिर्याणीमध्ये वगैरे टाकतो, पण हे शॅलो फ्राय करून मग त्याच्यात बिर्याणीत टाकलं की एक वेगळी टेस्ट येते. चला, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. काय करायचं मला आधी सांग. हे तेल आहे, गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आधी आपण जिरं टाकूया. जिरं घालू. गॅस जरा मोठा करू का? मीडियमच राहून दे ना, मीडियम राहून दे. एकदम मोठा नको, एकदम लहान. जिराचा मस्त वास आला म्हणजे आपल्याला कळतं. आता आपण कांदा टाकूया याच्यात. भारतीय आहारातून कांदा काढला तर काही शिल्लकच राहणार नाही, नाही का? हो. ह्याच्यात टोमॅटो टाकूया आता. किती बघा? टाका फुल लागेल. साधारणपणे हे किती? दोन टोमॅटो, एक टोमॅटो बारीक चिरलेला? दोन टोमॅटो, 2 कांदा आणि 1 टोमॅटो बारीक चिरलेला. अच्छा. आता याच्यात आपण ना ती पेस्ट टाकूया. कुठलीही? हो. ओके. ही जरा जास्त घालूया ना? हो, टाका, पूर्ण टाका, चालेल, काही नाही होणार. व्यवस्थित एकदम. त्यानंतर कलर बदलेला आहे थोडा. हाँ हाँ, क्या बात है. हाँ हाँ, मस्त वाजला. नाउ व्हॉट? आता थोडा मीठ मसाला टाकूया आपण. मीठ मसाला. अच्छा, तू ह्यालाच मीठ मसाला म्हणतेस? हो, मीठ मसाला. मला वाटलं मीठ मटन मसाला. अच्छा, मटन मसाला. नॉर्मली मार्केटमध्ये मिळतो. बास बास बास. घालू तर मीठ कधी घालायचं? थोडं मीठ, अजून थोडं, बस. पाणी आहे का आपल्याकडे? पाणी घालू? पाणी थोडं लागलं, खूप जास्त नाही, म्हणजे ग्रेव्ही अशी घट्ट झाली पाहिजे. अजून थोडं, बस. ग्रेव्ही झालेली आता आपली तयार. ओके. आता काय करायचं? आता आपण ह्याचे लेअर बनवायचे आहेत. भात आणि ग्रेव्हीचे लेअर, आणि त्यात अंड. कौतुक, बाकी का कौतुक समारंभ अजून बाकी आहे. आता काय करायचं मला सांग. आता आपण ह्याचे लेअर करूया. बर. ठीक आहे. हा भात पहिल्यांदा बेसला आपण भात टाकूया. हा भात आपण नंतर परत वापरणार दुसऱ्या लेअरला. आता ही ग्रेव्ही. हे भातामध्ये मिरी घालण्याचं काय कारण आहे? मिरी जस्ट गरम मसाल्याचा एक फ्लेवर त्याच्यामध्ये पण. हो, फ्लेवर येतो व्यवस्थित. कारण मिरी तशी तिखट असते ना जरा. पण जास्त नाही टाकलेले, 2-4च टाकले. पण ती दाताखाली आली तर तिखट. मिरी पेस्ट करून म्हणजे पावडर करून जर तुम्ही वापरले तर जास्त तिखट लागते. अच्छा. ओके. हे बटाटे पण आपण असेच मध्ये अख्खेच लावायचे का? हो, टाकले.
हे आपण शिजवून घेतलेत ना? शॅलो फ्राय थोडे करून घेतले. अच्छा, शॅलो फ्राय करून घेतलेत. आणि त्याला काही लावले, मीठ वगैरे आपण? नाही काय नाही. नाही काय नाही. ओके. ठीक आहे. आता हा उरलेला भात आपण वरती टाकूया. आता हे जे अंड आहे ना ते आपण कापायचं. उभं? हा, उभं. हे बघा किती छान दिसतं. तिन्ही अंडी घालायची का हो आपल्याला? हो, ते निघाले. मग त्याच्याशिवाय घासात अंड म्हणजे आपण एखादा घास खाताना अंड. त्याशिवाय एक बिर्याणी म्हणता येणार नाही. येस. ओके. हे असं नाही टाकायचंय. नाही, मी तिथे गर्दी होती म्हणून इथे अच्छा ठेवलं. अच्छा, मी आता दाखवते. हे थोडंसं सांभाळून आपल्याला टाकायला लागेल. का हे अंड असं नुसतं वरती नाही टाकायचं, तर आपण एखादा छोटा चमचा घ्यायचा आणि मग असा गॅप करायचा मध्ये मध्ये आणि हे अंड असं टाकायचं. उभं? हो, उभं. उभं आडवं कसं म्हणजे व्यवस्थित बसलं पाहिजे तेवढ्याशा गॅप मध्ये. बर. ओके. आणि हे दिसतं पण छान, वेगळं काही डेकोरेशन करायची गरज नाही. ओके. आता हा खायचा कलर आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलंय, थोडंसं जास्त एकदम Just पातळ म्हणजे- हा, करण्यासाठी. just पातळ करण्यासाठी कलर. तर हे आपण व्यवस्थित थोडं मिक्स करून आणि हा क्रिस्पी कांदा हा पण थोडासा असा वरती स्प्रिंकल करायचा. फॅन्टास्टिक, क्या बात आहे. बिर्याणी रेडी. झालं, खायला सुरुवात ना? हो. कसं ना, जळतात सगळे माझ्यावर. लिहून घ्या साहित्य आणि कृती. अंड्याची बिर्याणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बिर्याणी तमालपत्र घालून वाफवलेला भात, खडा गरम मसाला, आलं, लसूण, जिरं आणि सुक्या लाल मिरचीची वाटलेली पेस्ट, मीठ आणि हळद घालून तेलावर परतलेली उकडलेली अंडी, उकडून तळलेले बटाटे, टोमॅटो, कांदा, मीठ, जिरं, मटण मसाला, दूध आणि खायचा रंग. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, कांदा, टोमॅटो, गरम मसाल्याची पेस्ट, मटण मसाला, मीठ आणि पाणी घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. वाफवलेल्या भातावर या ग्रेव्हीचा थर द्यावा. त्यावर तळलेल्या बटाट्याचे तुकडे आणि भात घालावा. शॅलो फ्राय केलेले अंड्याचे तुकडे, दुधात एकजीव केलेला खायचा रंग आणि तळलेला कांदा घालून बिर्याणी सर्व्ह करावी.